तुमच्या जीवनामध्ये असं होतं ना, एखाद्या माणसाची भेट होते, तुम्ही त्याचा अपमान करता, तो निघून गेल्यानंतर तुम्हाला कळतं की ते अमुक अमुक आलतं तुमच्याकडे, अरे ते हो, माझ्या लक्षात, मी सामान्य भिक्षुकासारखी वागणूक त्याला दिलेली आहे. हा पश्चाताप, 11व्या अध्यायातला हा जो पश्चाताप आहे, इथंच भक्तीच्या झरा निर्माण झालेला आहे. 12व्या अध्यायामध्ये तो फुलत गेला, त्याचा विस्तार होत गेला. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. अर्जुना इतका प्रामाणिक कोणीच नाही आहे. 11व्या अध्यायामध्ये तो रडला. नष्टो मोह स्मृती लब्धा, इथं तो थांबला आणि गुपचूप म्हणाला करिष्ये वचनम तव. हेच तो दुसऱ्या अध्यायात जर म्हटला असता ते गीता तिथं संपली असती. अर्जुनाचा नकारातलं सामर्थ्य आहे, ते लक्षात ठेवा. एक नकाराची बैठक आहे. नाही ऐकलं त्यांनी, नाही नाही म्हणत राहिला. नकारामध्ये होकारापेक्षा जास्त मोठी ताकद असते. गीता मिळाली आपल्याला सगळी अर्जुनाच्या नकाराचे उपकार आहेत, ते त्यांनी आपल्याला गीता मिळालेली आहे. गोष्ट लक्षात ठेवा.